हाय यूट्यूब फॅमिली, राणी तैफे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। हे पहा, आम्ही आलेले आहोत नागझरीला। तर नागझरीला आलेले आहोत तर तुम्हाला मी शेतामधलं पप्पाचं घर पण दाखवते, कारण की शेतामध्ये पण नागझरीला घर आहे। आणि पहा शेतामध्ये किती मस्तपैकी शेताच्या घराच्या भोवती झाडे असे लावलेले आहेत, आंब्याचे, लिंबाचे। पहा लिंब पण किती लागलेले आहेत उन्हाळ्यामध्ये, पाहू शकता तुम्ही। खूप सारे लिंब आहेत आणि झाडं पहा। चल सर्वांनी इकडे इकडे, लिंब तोडलेले आहेत। चल, नाही नाही मधात आहेत, चल लिंब आहेत, बकळ आहेत, घरात आहेत। आणि हे पहा लिंब झाले की हे चिकूचं झाड घरीच तयार करून लावलेलं आहे। तर एक चिकू लागलेला सुद्धा आहे। हे चिकूचं झाड जे आपण विकत चिकू आणतो त्याचंच रोप घरी तयार केलेलं आहे। हे माझ्या मोठ्या काकूनं तयार केलेलं आहे आणि हे लावलेलं पण आहे पहा। आणि मस्तपैकी एक चिकू सध्या आहे, हे कच्चा चिकू आहे। लागले होते 10-12, ते काढून पिकू घातलेले होते, ते आम्ही काल खाल्ले पण। आणि एक चिकू ठेवलेला आहे, कारण की सर्वच झाड खाली एकदम करू नये म्हणून। आणि हे पहा इकडं आंब्याचे झाडं आहेत। पहा किती लागलेले आहेत आंबे पण। मला प्रत्येक म्हणजे गोष्ट दाखवते, जसं लातूरमधलं सर्व दाखवलेलं आहे तसंच गावाकडच्या घरात म्हणजे शेतामध्ये जे घर आहे त्याचं पण दाखवते मी तुम्हाला। पहा हे का आंबे किती आहेत पाहू शकता, दिसले का सर्वांना? पहा खूप सारे आंबे आहेत। हे पहा हे इडलिंबूचं झाड लावलेलं आहे अशा पद्धतीमध्ये। हे आहे आपला नागिलीचा वेल, हे खूप मोठा दुसरा पण वेल आहे। हे दुसरा साईडकडून छोटंसं वेल पण तयार केलेलं आहे काकूनं घरीच। छोटं झाड दाखव मम्मी, हे छोटं झाड दाखव ना। बरं बरं, हे पहा सर्वज्ञ बोलत आहे, हे छोटंसं झाड दाखव। हे झाड पण पहा। आणि मोगऱ्याचे वगैरे सर्व काही झाडं सर्व आहेत शेतामधल्या घराचं दाखवलेलं आहे। हे पहा आमचं शेतातलं घर पाहू शकता। पहा हे आहे शेतातलं घर, असं बांधलेलं, 4 खोल्या आहेत, मस्त वरांडा आहे आणि असा वट्टा वगैरे सर्व काही आहे पाहू शकता तुम्ही। आणि शेतातल्या घराच्या भोवतीचाच हा परिसर आहे पाहू शकता तुम्ही। आणि आंबे पहा, तुम्हाला मी आंबे दाखवते। थांबा 1 मिनिट, आंबे पहा। मम्मी कुठलं बी दाखवते ना, महाद्या पण। हो माझ्या, आपला माझ्या हो ना, क्यूट दिसते झोपतानी। हे पहा आंबे, आंब्याचं झाड पहा, किती आंबे लागलेले आहेत। एकच सांगते बघा। आणि हे आहे ते नागिलीचाच वेल आहे, पाहू शकता तुम्ही किती मोठा झालेला आहे। हे नागिलीचा वेल कोणता तर याच्यावरती रोग आलेला आहे मग त्याच्यासाठी असं म्हणजे करपल्यासारखं असं म्हणजे पानं चिमल्या गेलेले आहेत। आणि हे पहा मेन म्हणजे किती मोठाले पानं झालेले आहेत या नागिलीच्या वेलाची, पाहू शकता तुम्ही, खूप मोठे मोठे आहेत। तसंच हे पुदिना पण पहा, कारण घरीच मस्तपैकी पुदिना पण छान लावलेला आहे शेतातल्या घरी। इकडून ये बाळा, इकडून। आणि शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा पण काढणं चालू आहेत, तर तुम्हाला ते पण
दाखवतेच मी. दमा नाही आहे इकडे, इकडे सहसा तर येऊच न, जमलं तरी. आणि तसेच पहा पपई वगैरे सुद्धा लावलेले आहेत. आणि तुम्हाला मी शेतातले ह्या फुलाचे झाडं पहा दाखवते. पहा हे फूल कोणचं आहे नक्की सांगा, कोण्या मोगऱ्याचं आहे. फूल केवढं आहे पहा. एक तोडून दाखवते. एक तोडून दाखवल्यावर तुम्हाला समजेल हे फूल कसं आहे. पहा हे एकच मोगरा आहे, केवढं आलं फूल आहे पहा. आता हे फुलं तोडून मस्तपैकी एक गजरा तयार करते मी. खूप छान छान फुलं लागलेले आहे. बापरे फुलं पहा. हा मोगरा वेगळाच आहे लावलेला. हे पहा पाड पण सापडलेला आहे या आंब्याचा. शिवम हे पहा आंब्याचा पाड. हे पहा मस्तपैकी एक आंब्याचा पाड सापडलेला आहे. आणि तुम्हाला मी आंबे दाखवते. आंबे पहा आमच्या झाडाचे शेतामधले. हे पहा अजून एक पाड सापडलेला आहे. दोन मगाचा टोकरलेला होता, पक्ष्यानं खाल्लेला होता, आत्ताच आहे. हे घे सर्वज्ञ तू खाय. ते सर्वज्ञ हे पाड तू खाय. ते आहे ते पाखरानं खाल्लेला होता. आणि हे आहे ते पाखरानं सुद्धा खाल्लेला नाही. खूप छानपैकी मस्त आम्हाला 2 पहाडं सापडलेले आहेत. पा हे जर पिलू तू खाय, छान लागतं. धुवून खायचं, पण धुवून खायचे. धुवून खालून इकडून खाय. पाडवय हे धुवून थांब, मी धुवून देते जर थांब. आणि तुम्हाला फुलं तर दाखवलेच. आणि आंबे पहा फक्त आंबे. हे एक झाड झालं. आणि आता हे जे माझ्या मागलचं झाड आहे ते दुसरं आहे. ह्या पण झाडाला पहा. त्या झाडाखाली 2 पहाडं सापडलेले आहेत. बघू ह्या पण झाडाखाली दुसऱ्या सापडते का. आणि हे पहा आमचा महाद्या किती मस्तपैकी झोपलेला आहे. त्याचं नाव, ह्या कुत्र्याचं नाव महाद्या आहे. महाद्या म्हणतो. ते मोगरा अलग होता, हे मोगरा अलग आहे. हे बट मोगरा आहे. हे पहा हे पण मोगरा आता उकलला नाही ते. हे गुलाबाचं झाड. गुलाब तर नाही ना, गुलाब नाही लागले रे गुलाब. हे पहा ह्या आंब्याला काही आपल्याला पाड सापडलेला नाही खाली, पण त्या पहिल्याच झाडाखाली 2 आंब्याची पाडं सापडलेली आहेत. पहा शिव मस्तपैकी खात आहे. आणि सर्वज्ञानं हातात पहाड घेऊन थांबलेला आहे. खूप छानपैकी अशी मज्जा येत असते शेताकडं. तुम्हाला शेतामधलं घर आणि शेताच्या म्हणजे घराच्या भोवतीचा परिसर कसा वाटला, कसा नाही ते पण सांगा यूट्यूब फॅमिली. हे पहा उन्हाळ्यामध्ये सुद्धा जांब आहेत झाडाला वरती. 2-3 खूप मोठे आहेत. बाकीचे इकडच्या साईडकडचे लहान आहेत. मला दिसत असतील. त्या झाडातून घेऊ वाटत आहे मम्मी. मग नंतर काढूच आपण. चल हो माहित आहे. तुम्हाला मी शेंगाचा पण यूट्यूब फॅमिली व्हिडिओ टाकेल. भुईमुग काढाय तिकडं पलीकडं चालू आहे. आम्ही सध्या मस्तपैकी असं झाडाखाली इथं आहोत. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला आपला हे माहेरचं घर कसं वाटलं, कसं नाही नक्की सांगा. आणि हे आणि त्या घराभोवतीचा परिसरसुद्धा कसा वाटला. हे आहे शेतातलं घर. ओ बाळा, बरं आले.
हे पा शेतातलं घर कसं वाटलं कसं नाही आणि शेताच्या घराचा परिसर कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि वडिलाचं म्हणजे या गावात पण घर आहे, आपल्या चिरबंदी वाडा आहे, ते पण मी तुम्हाला त्या घराचा पण व्हिडिओ टाकीलच. माहेरी आले तर वडिलाच्या शेतातला घराचा परिसर आणि घर याचा व्हिडिओ तुम्हाला टाकण्यास म्हणजे पाहायला कसा वाटला कसा नाही ते पण नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चला बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये.